शेवटी जाता आता 2-3 खूप महत्वाचे प्रश्न वाटतात. एक पहिला इम्पॉर्टंट प्रश्न, आता परीक्षेला काही क्षण बाकी आहेत शेवटचे आणि बऱ्याच मुलांची काहीशी तयारी झालेली नाही आणि पास होण्यासाठी सुद्धा त्यांना खूप धडपड करावी लागते. तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त पास व्हायचंय इंग्लिशमध्ये, त्यांनी आता या शेवटच्या क्षणाला काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे की तो फक्त पास होईल आणि चांगले मार्क मिळू शकतो? तर एक लक्षात घ्यायचं, प्रश्न क्रमांक पहिला मी सांगतो त्या प्रश्नाप्रमाणे लक्षात घ्या. याच्यात ॲव्हरेज विद्यार्थ्यांना मार्क्स मिळण्याची शक्यता आहे सर. तिथं जास्त काही करण्याची गरज नाही. पहिला प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी 8 मार्क 9 मार्क 10 पैकी ऍटलिस्ट मिळायला हरकत नाहीत. ॲव्हरेज विद्यार्थ्यांना अडचण कुठे येईल? क्वेश्चन नंबर 1B मधला दिलेला जो वाक्प्रचार जो हा भाग आहे, तिथं वाक्य बनवताना किंवा क्लॉज बनवताना या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून थोड्या चुका या ठिकाणी होतात. बाकी एखादा शब्द वाक्यात वापरायचा जर सराव केला तर योग्य वाक्यात मुलं वापरू शकतात. पहिला प्रश्न. नंतर पोयमवर तुम्हाला या ठिकाणी ऍप्रिशिएशन किंवा पोयमचे दोन्ही प्रश्न थोडा प्रयत्न केला तर तिथं मार्क मिळतात. त्याच्यानंतर समरी रायटिंगला विद्यार्थ्यांना जास्त स्वतःची बुद्धी वापरणं गरजेचं नाही. म्हणजे त्या ठिकाणी वाक्यरचना करताना वेगळं काही करायचं नाही, तोच परीक्षेत लिहायचा आहे. स्वतःची वाक्यरचना त्यामध्ये मिळवायची नाही, पण अनावश्यक मटेरियल त्याच्यामध्ये घालायचं नाही, ते काढायचं. कमीत कमी शब्दामध्ये टायटल देऊन लिहायचंय. हा प्रश्न. त्याच्यानंतर डायलॉग रायटिंग तुम्हाला महत्वाचं आहे विद्यार्थी मित्र. डायलॉग रायटिंग मध्ये मार्क्स मिळू शकतात. मी न्यूज रायटिंग सांगितल्याप्रमाणे त्याचा तुम्ही डेडलाईन जर लिहिली गेली तो छोटा परीक्षेत लिहिला तरी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. त्याच्यानंतर मार्क मिळणारा जो भाग आहे तो आहे शेवटचा प्रश्न. तो राहिला होता, ट्रान्सलेशन हा शब्द आहे, तो ट्रान्सलेशनचा जो प्रश्न आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर मार्क्स मिळायला चान्स आहे. तसं थोडा सराव केला. बाकी याच्या व्यतिरिक्त परिच्छेदामध्ये विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतात. थोडा ट्रू फॉल्सला विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतात किंवा इतर प्रश्नात थोडे मार्क्स मिळतात. पण अनावश्यक विद्यार्थी मित्र त्यामध्ये लिहू नका. अनावश्यक लिहिलं तुमचा वेळ जाईल. त्यापेक्षा अनावश्यक न लिहिता महत्वाचा भाग लिहा. त्यापेक्षा उत्तर शोधताना उत्तर शोधण्यासाठी वेळ तो वापरा. तुम्ही उत्तर जर शोधली ना त्या उरलेल्या वेळेत परिच्छेदातली तर उत्तर तिथंच आहेत ना. थोडा प्रयत्न करा तर तिथं मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे ह्या ॲव्हरेज विद्यार्थ्यांना या प्रश्नाच्या आधारे सहज पास होता. पत्रामध्ये एक तुम्ही म्हटलं पत्ता वगैरे, पत्ता लिहिला ना, पत्ता समजा इनफॉर्मल लेटर असेल 2 पत्ती लिहिते 1 मार्क्स मिळतोय. सॅल्युटेशन पर्यंत लिहा, करा प्रयत्न. त्या ठिकाणी इथं मार्क्स मिळायला चान्स आहे. स्टोरी रायटिंगला दिलेली स्टोरी लिहा, टायटल लिहा आणि काहीसा भाग तुम्हाला जसं जमल तसा लिहा. तरीही जर तुम्ही तुमच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रामाणिक प्रयत्न असला, थोडं काय ना मोडकं तोडकं तुम्ही वाक्यरचना बनवण्याचा प्रयत्न केला, त्यात काही कंटेंट म्हणजे काही आशय जर त्यामध्ये असेल तर त्यातून मार्क्स विद्यार्थ्यांना मिळू शकतात.